नमस्कार. आज आपण करूया माशांच्या गाभोळ्याची भाजी. सर्वप्रथम एका पॅनमध्ये पाणी गरम करत ठेवलं आहे. नंतर एका भांड्यामध्ये आणलेली जी गाभोळी काढून घ्यायची आणि थोडंसं पाणी, एका ग्लास पाणी टाकून अलगद हाताने धुवून घ्यायचे. ही एकदम हलक्या हाताने धुवायचे. तर त्याच्यातली जर गाभोळी थोडी जरी फाटली तर ती पूर्ण पाण्यामध्ये मिक्स होऊन जाईल. मग आपल्याला खायला काहीच मिळणार नाही. एकदम हलक्या हाताने इकडनं तिकडनं पलटायची आणि बाजूला काढून घ्यायची. त्याच्यानंतर काय करूया, पाणी आहे ते फेकून देऊया आणि ह्याच भांड्यामध्ये पूर्ण ती गाभोळी ठेवूया. आता आपलं पाणी पण छान उकळ आला असेल. ते उकळलेलं पाणी आता काय करूया, आपण त्या गाभोळीमध्ये टाकूयात. असं गरम गरम पाणी टाकायचं. असं गरम पाणी टाकलं ना की बघू शकता थोड्या वेळात लगेच ती कडक होते. आणि असंच 5 मिनटं त्याच्यावर आपण झाकण ठेवणार आहेत. म्हणजे ते आतपर्यंत पाणी जाऊन त्याच्यामधला वास वगैरे तो सगळा निघून जाईल आणि गाभोळी थोडीफार शिजून राहील. म्हणून त्याच्यावर झाकण ठेवलं 5 मिनटासाठी. नंतर कांदा, मिरची, टमॅटो, कढीपत्ता, कोथिंबीर आणि आपले मसाले, हळद, तिखट, धने पावडर आणि लसूण. असं बघू शकता कडक झालेलं होतं आहे ना. असं झालं की ते 5 मिनटाने आपण झालं की आपण ते बाजूला काढून घेऊया. असं बाजूला झालं की चमच्याने त्याला मी तिथेच चमच्याने लगेच ते मॅश होतं. असं मिक्स करून 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 त्याचं छोटं छोटं करून घेतलेलं आहे. बाकी काहीच केलेलं नाही, चमच्यानेच मॅश केलेलं आहे. त्याच्यानंतर काय केलं, एका कढई घेतली. कढईमध्ये तेल टाकलं. तेल टाकून झालं तेल की त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत लसूण. आज आपण ही भाजी लसणावरती फोडणी करत आहोत. म्हणून असं गरम झाल्यासारखं वाटत आहे की त्याच्यामध्ये टाकणारे लसूण तुम्ही चांगलं ठेचून घेतलेलं आहे. लसूण थोडासा असा तांबूस रंगाचा होईपर्यंत छान भाजून घ्यायचं. तेलामध्ये लसूण टाकलं की ते मस्त सुगंध वास बसवतो. नंतर आपण टाकूया कढीपत्त्याची पानं. कढीपत्त्याची पाने तडतड भाजली की नंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहेत मिरची, जी आपण अंदाजाने 2-3 मिरच्या मी कापून ठेवल्या होत्या. कारण त्याच्यामध्ये लाल तिखट खूप कमी टाकणार आहे, म्हणून मी मिरचीच जास्त टाकणार आहे. मी 3 मिरच्या घेतल्या होत्या. तुम्ही तुमच्या अंदाजाने घ्या किती तिखट लागतं त्या हिशोबाने. मी मिरची टाकून झाली, छानपैकी भाजून झाली की त्याच्यामध्ये टाकूया कांदा टाकायचा आणि व्यवस्थित तांबूस रंगाचा होईपर्यंत भाजून घ्यायचा. कांदा नरम पडावा म्हणून त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकत असते. त्याच्याने काय होतं, कांदा मस्त नरम पडतो आणि छान वाटतो खायला. आता मला या भाजीमध्ये जेवढं लागेल तेवढं सगळं मीठ, म्हणजे अंदाजाने मला ह्या गाभोळीला किती मीठ लागेल तेवढं सगळं मीठ मी ह्याच्यात टाकून घेणार आहे. कारण की नंतर वरून टाकलेलं मीठ हे पूर्ण भाजीला लागणार नाही, म्हणून मसाल्यामध्येच मी ते मीठ टाकून घेते. आणि मला अंदाजानुसार मी एवढं मीठ टाकलेलं आहे. त्यानंतर हे छान भाजून झालं की त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत आता टोमॅटो. काय होतं, टोमॅटो मी आधीच टाकत आहे, वरून नाही टाकत आहे. कारण त्याचं जे पाणी असं टोमॅटोचं ते पूर्ण कांद्यामध्ये असं मिक्स झालं पाहिजे. कारण की गाभोळीला शिजायला जास्त वेळ लागत नाही, पण टोमॅटो थोडा तरी असं छान शिजला गेला पाहिजे. आणि गाभोळीमध्ये टाकला तो कच्चा राहील, त्याच्यासोबत त्याला तेवढं ते शिजलं गेलं जाणार आहे. नंतर आपण मसाले घेऊया. लाल तिखट, हळद आणि धना पावडर टाकून आणि छान मिक्स करूया. 1-2 मिनटं ह्याला तेलावरती असं परतूया, म्हणजे मसाल्याचा असा खमंग वास येतो. असा वास पूर्ण छान असा दरवळायला लागला, वाटतं की आपल्याला भाजीला मसाला शिजलेला आहे. छान दिसतो बघा, पाणी पण छान ओळलेलं आहे टोमॅटोला. तर ह्याच पोझिशनवर आपल्याला काय करायचं आहे, तेल पण बाहेर सुटत आहे ना, ह्याच पोझिशनवर आपण याच्यामध्ये टाकणार आहे गाभोळी टाकलं की असं चमच्याने छान मिक्स करून घ्यायचं. त्याच्यातमध्ये मसाला जो आहे पूर्ण ह्याला लागला गेला पाहिजे. आणि ती काय असतं, आपण एकदा ती गरम पाण्यातून काढलं त्याच्यामुळे वास वगैरे बिलकुल येत नाही. छान म्हणजे असं, आता नुसती गाभोळीची भाजी डायरेक्ट कराल तर त्याला एक उग्र वास येतो, तर तुम्हाला खाऊशी वाटणार नाही ती भाजी. अशा प्रकारे करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. थोडंसं मी गरम पाणी जे होतं ते टाकत आहे, एकदम थोडं टाकत आहे, फक्त ती गाभोळी शिजली गेली पाहिजे म्हणून. जी गाभोळीची भाजी असते ना, दिसते थोडी कमी, पण फुलली की खूप जास्त होते ती.
जसं आपण तांदूळ कसं टाकतो त्याने भात तसा फुलतो भरपूर प्रमाणात, तसं गाभोळीचं आहे, ती फुलली जाते. आणि आता त्याच्यावर ठेवूया झाकण. झाकण नुसतं ठेवायचं, तर आपण काय करणार आहे, ह्या झाकणावर थोडंसं पाणी टाकणार आहे. पाणी टाकून झालं की त्याच्यामध्ये काय असतं, ते खालचं जे आपली गाभोळी आहे ती एकदम सुकणार नाही आणि त्या पाण्यामध्ये ती शिजत राहील. इथे 5 मिनिटानंतर पुन्हा आपण त्याला झाकण काढून बघूया, तर अशा प्रकारे दिसेल आपल्याला. तर हे पाणी आपल्याला दिसते ना, टेन्शन नका घेऊ, हे सगळं पाणी गायब होणार आहे. बघा तुम्ही असं हलवून घ्यायचं. तर गाभोळी तर वरती फुलली गेली आहे. आता काय करायचं, आपण झाकण नाही ठेवायचं आणि असंच तिला हलवत राहणार आहे थोड्या वेळाने. म्हणजे पाणी त्याच्यातलं वाफ सगळी निघून जाईल आणि आपल्याला फक्त गाभोळी मिळेल. पाणी सगळं सुकून जाईल. बघू शकता थोड्या वेळाने त्यातलं पाणी कसं कमी झालेलं आहे. अजून 1-2 मिनटं आपण ठेवून घेऊया. 1-2 मिनटामध्ये ही गाभोळी छान अशी सुकी होऊन जाते. एकदम सुकी पण नाही आहे आणि एकदम ओली पण नाही आहे. ह्या अशा प्रकारे झाली की इथे बघू शकता ही छोटी एकदम गाभोळी, त्यामुळे फुललेली पण आहे. आणि आता ही गाभोळीची भाजी आपली तयार झालेली आहे. तुम्हालाही आवडत असेल तर अशा पद्धतीने करून बघा. एकदम काय होतं, आपण त्याला पाणी जर टाकलं नाही ना, तर ते एकदम सुकी भाजी होऊन जाते आणि सुकी भाजी भाकरीबरोबर चपातीबरोबर खायला कडक वाटते. त्याच्यामुळे मी थोडं तरी पाणी टाकते. तुम्ही टाकून बघा, तुम्हाला आवडेल. बिना पाण्याचीही करतात पण ती कडक गाभोळी खायला होत नाही. आणि अशा प्रकारे आपली गाभोळीची भाजी तयार आहे. तुम्हीही करून बघा. आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.